ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आपला हा जो चॅनल आहे ना, याच्यामध्ये काय आहे, विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. बघा, आता काय झाला, बैलपोळा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिलं महत्त्व कोणाला दिलेलं आहे? नैवेद्य काढले जातात जेवणानंतर. पहिला नैवेद्य कोणाला? गाईला. दुसरा कोण? कावळ्याला. आणि अतिथी म्हणजे भगवंत कुठे? आपल्या हृदयात आहे. भगवंत कुठे? चंद्र, सूर्य, हवा, पाणी. आणि भगवंत कुठे? प्राणी मात्रात आहे. पण आज काय झालं, लोकांनी देव कुठंतरी बघण्याची, तुकाराम महाराज म्हणले, गेले विसरवणी खऱ्या देवा. खरा देव विसरून गेले. आणि मग काय झाले, इकडं तिकडं देव बघू लागले. आणि मग गायी जर देव मानला, म्हणून प्राणी मात्र गाय माता आणि आपली राहत होती भूमी, देश, मातृप्रेम, देशप्रेम आणि गाईचं प्रेम. पण आज काय झालं, हा पोळा जो उत्सव आपण साजरा करतो ना, याच्या मागं उत्सव तो आहे का गायीची जोपासना करा. गाय ही माणसाला, बालकाला, एखाद्या मुलाची जर आई मिली तर त्याला दूध कोण पाजतात? गाईचं पाजतात. ते पचायला हलका असतं. गाईचं तूप हे आयुर्वेदिक आहे. गाईचे अनेक फायदे. मग गायीची जोपासना करा. म्हणून भगवंताने काय केलं, कृष्ण अवतारामध्ये गायी पाळल्या. तो काही येडा होता काय गाय पाळणारा? बघा, भगवान शंकरापाशी काय? नंदी. त्याला काय दुसरं वाहन नव्हतं का? आणि बघा, नवनाथामध्ये जालिंदरनाथ काय करायचा? जंगलात जायचा, गवत कापायचा आणि ते गवत त्याच्या डोक्यावरून आल्हाद चालायचं, कारण तो अग्नी जालिंदर होता ना. आणि तो गायींना घालायचा आणि कुठं बसायचा? याच्यामध्ये गोरखनाथ कुठं जन्माला आला? गाईच्या उकरड्यात. म्हणजे गाईच्या क्षणामध्ये पावर आहे. जालिंदरनाथ कोणा राहता? उकरड्यावर राहता. म्हणजे हे सेंद्रिय खताचा वापर करा, सेंद्रिय खताचा वापर करा, असं त्यांनी सांगितलेलं होतं. आज आपण केमिकल खतं वापरतो, अनेक प्रकारे रोग झालेत. म्हणून शेणखताचं अन्न. मग शेणखत करण्याकरता काय पाहायला पाहिजे? गाई पाळायला पाहिजे. गाईच्या दुधाचा फायदा होतो, गाईच्या तुपाचा होतो, त्याच्या हाडकांचा होतो, त्याच्या चमड्याचा होतो आणि आपल्याला एक सेंद्रिय खताचं अन्न मिळतं. म्हणून हा पोळा सण आपण साजरा केलेला आहे. प्राणी मात्रावर दया करा. आणि आज आपण काय करतो? त्यांचं मटण खातो. बघा, मटण खाणे, लोक मटण खातात. त्यावेळेला पाश्चात्य लोक, पूर्वीचे लोक, त्यावेळेला अन्न मिळत नव्हतं, ते मेलेले प्राणी खायचे. नंतर भुजून खाऊ लागले. नंतर खरं जर मग धान्य पिरून खाऊ लागले. खरं जर म्हटलं तर आपला माणसाचा आहार कोणता आहे? माणसाचा आतडं 22 फुटाचं आहे. आणि ज्याला खालचे वरचे सोडले जाते त्यांचं आतडं किती आहे? 6 फुटाचं आहे. त्यांच्या पोटात आम्ल भरपूर असतं आणि ते पचलं जातं. माणसाचा मांसाहार नाही, तरी माणूस काय करतो? मटण खातो. मटण त्याचा आहार नाही आहे. म्हणून प्राणी पाळा, गाई पाळा, गाईची सेवा करा. आणि गाईची सेवा केल्यानंतर ती तुमच्या गाईच्या पोटात काय? 33 कोटी देव आहे. म्हणजे परिपूर्ण त्याचा चौबाजूना फायदा आहे. आणि असा पोळा सण झाल्यानंतर आपण प्रत्येकाच्या घरी 2-3 तरी गायी असल्या पाहिजे. त्या गायीपासून अनेक प्रकारे फायदा होतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक होतं. म्हणून कृष्णाने गाय पाळल्या, आपण सुद्धा गाय पाळा. जय भैरवनाथ. लावा.